षटक क्रमांक दुसरा. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सोहम, स्ट्राईक वरती कृष्णा. अगदी पहिल्या ओव्हर मित्रपणे पूर्णपणे विशाल खेळला. आता मात्र सेकंड ओव्हरसाठी पण बघा स्ट्राईक वरती फलंदाज कृष्णा. फटका दमदार, प्रॉपर टायमिंग आणि बॉलला फेकून दिला अक्षरशः मिड विकेट बॉर्डरच्या पलीकडे. बिग हिट धुमाका पहिल्याच बॉलवरती. इथं पण आता सर्वांचं स्वागत केलंय या षटकाराने. भव्य स्वागत. 6 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचण्यात आलाय. आता तो चेंडू शॉर्ट प्लेन फटका फसलाय. डिप्पीला खेळाडू परंतु त्याच्याही हाताच्या पलीकडे. चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा धमाका. बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर. सुंदर बॅटिंगचा प्रदर्शन इथं करत असताना सध्या तरी आपण पाहतो आंबेवाडी हा संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर आंबेवाडी संघाने देखील दोन सामने जिंकलेत. परंतु दुसऱ्या बाजूला मनोनगड संघ याही टीमने 2 सामने जिंकलेत. म्हणजेच आता या मॅचला मजा येणार आहे. दोन्ही संघ रफ अँड टफ आहेत. दोन्ही टीमकडे क्वालिटीचा क्रिकेट आहे आणि ते चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं खरं तर विशालने चांगली सुरुवात करून दिली. परंतु त्यानंतर तोच स्टार्ट तीच सुरुवात कायम ठेवण्याचं काम या ठिकाणी आपण पाहता कृष्णा करत असताना लगातार 2 षटकार आलेले आहेत. सातत्याने षटकार चौकार खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना आंबेवाडी टीमचे फलंदाज दोन्ही टीमने मात्र खरं तर धडाकेबाज सुरुवात केली आहे. इथे फक्त परंतु हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये धावला होता. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरा प्रयत्न रनआउटची संधी. परंतु या ठिकाणी पूर्णपणे पंच सांगतात की फलंदाज टॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे. 2 धावा कंप्लीट आहेत. चांगला प्रयत्न होता. तेवढा चांगला खरं तर कलेक्शन राहिला होता. परंतु या ठिकाणी टॉपिंग क्रीज मध्ये विशाल सेफ आहेत आणि 2 धावा कंप्लीट. 2च्या बरोबरीनं टीमची टोटल 24 धावा या फलकावरती आहेत. 3 षटकांचा सामना आहे. खरं तर 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा संख्येचा टार्गेट देण्याचं काम इथं जरूर करेल. परंतु फुल टॉस बॉल त्याला फक्त दिशा देण्यात आली. फटका अप्रतिम होता, दमदार होता, नेत्र डीप फटका होता. वेट अँड वॉच पाहिलं आणि त्यानंतर हा फटका खेळले. धावा देखील चांगला मिळतील. 4 चौकार. आतापर्यंत आपण आता चौकाराच्या मर्यादेने 28 धावा फलकावरती. 4 बॉलमध्ये 18 धावा करत असताना नक्कीच आमच्या साथी स्कोरर अजय हे आम्हाला सांगतात की 4 बॉलमध्ये 18 धावा त्याने करता केल्यात. 2 षटकार देखील आलेत. एक डबल आली आणि एक चौकार सुद्धा आलाय. अगदी आज संपूर्ण दिवसामध्ये अजय वालिग यांची चांगलीच स्कोरिंग राहिली. सातत्याने प्रत्येक कामामध्ये त्यांची चांगली ओळख असते. इथे फटका अप्रतिम परंतु डीप खेळाडू आहेत. फक्त पाहत राहतील आणि पुन्हा एकदा चेंडू फेकून दिला अक्षरशः स्क्वेअर लेग सीमा पलीकडे षटकार. सातत्याने आपण पाहतात चौकार षटकार त्यानंतर डबल. आतापर्यंत एकही संघ म्हणजे नाहीये. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सध्या तरी भरपूर महागडे षटक म्हणावं लागेल. या ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार 1 डबल म्हणजे 24 धावा आतापर्यंत खर्च केला. टीमची टोटल 34 धावा आहेत. शेवटचा बॉल इथे हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा खेळाडू आहे. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु इथे शॉट नकारत होता म्हणजे कृष्ण यांचा. परंतु या चेंडूवरती एक सिंगल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा फलकावरती पाहायला मिळतात.
तो पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचलाय आणि एक सिंगल सेवन मॅच स्टार्ट होत या ठिकाणी खरं तर 38 धावांचा खरं तर 36 धावा बनला होता दोन पेनल्टीच्या 38 आणि 39 टार्गेट या मॅच मध्ये 18 चेंडू 38 धावांची गरज पहिलाच बॉल यॉर्कर लेग खोडून काढला होता झेलची संधी आणि झेल ड्रॉप पहिल्याच बॉलवरती स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु या ठिकाणी स्वप्न तोडण्याचं काम फिल्डरने केलं अगदी या ठिकाणी विशाल यांच्या स्वप्न होते की पहिल्या बॉलवरती कॅच इथनं कॅरी होईल परंतु अगदी त्यांच्याच डोळ्यासमोर हे स्वप्न निखिल भीतीमधून तोडलं आणि कॅच ड्रॉप झाली आहे पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळणार आहे परंतु जीवनदानाचा फायदा इथनं उचलावा लागेल तो म्हणजे रोहितला देखील इथे देखील फटका फसला जेलची संधी आहे खेळाडू पोहोचतोय इथे ही कॅच कॅरी होते पहिली सोपी कॅच होती ती ड्रॉप झाली परंतु ही कठीण कॅच जीत झाली हेच तर क्रिकेट आहे आणि इथे फलंदाज बाद होतोय एक या संख्येवरती हा लागतो पहिला धक्का फलंदाज बाद मॅच ऑन पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली होती परंतु त्यानंतर कॅच पकडला गेला होता मात्र नवीन फलंदाज यशवंत गिरा इथं पहिलाच बॉल षटक क्रमांक दुसरा पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी अप अँड डाऊनचा खेळ पाहायला मिळाला खरं तर चढाव उताराचा खेळ परंतु आता इथून देखील मजा येणार आहे 12 बॉल 24 धावा संख्येची गरज आहे 15 बनल्या गेल्यात अजून 24 बनवायच्या खेळानं होईल अधिक करायला पाहिजे मैदानाच्या अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा आहेत ना करावं लागेल फटका चांगला ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु या चेंडूवरती एक धाव तर कम्प्लीट परंतु एका धाव मिळेल सिंगल पेक्षा जास्त काय नाहीये सिंगल मिळाली या ठिकाणी सिंगलच्या मदतीने 16 धावा एक वेळा ड्रोन रोड आहे तो मेंटेन केला या ठिकाणी खरं तर
फलंदाज पॉपिंग ग्रीच्या पुढे होता आणि तदनंतर डायरेक्ट हिट दिला आणि इथे नशिबाचा विकेट म्हणावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. आताचा हा चेंडू आपण पाहतात अगदी चांगला खेळला पडतो परंतु इथे नशिबाची साथ मिळाली. मागील चेंडूवरती खरं तर आंबेवाडी टीमच्या बाजूने नशीब होतं परंतु आता नशिबाने देखील उडी मारली होता मुलांना टीमच्या बाजूला. बॉल मात्र अगदी आपण पाहतात चांगला होता परंतु पहिल्या चेंडूवरती नशिबाला 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज इथे फटका चांगला हेलिकॉप्टर शाहीने बॉल अगदी उडवण्याचा प्रयत्न परंतु रंगातला खेळाडू आहे तिथे चांगली फील्डिंग परंतु थ्रो खराब आला. फक्त एकच धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ते 23 या फलकावरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी 16 धावा संख्येची गरज. ओव्हरचा विचार करत आतापर्यंत 3 धाव झालेले आहेत. येणारे 9 बॉल आणि 16 धावा संख्येची गरज. इथे फटका चांगला स्क्रीन लागला चेंडू कापवलाय पॉवरफुल स्ट्रोक आणि बॉल सीमा पार चौकार. अगदी चौकार मार्गाने पाहिल्यानंतर यशवंत गिरावांच्या बॅटमधून खरं तर यशवंत गिरा म्हणले तर एक जुना जनता फलंदाज आहे. त्यांच्यामध्ये क्षमता आहे तो सामना फिनिश करू शकतो आणि अजूनही मैदानाच्या आत आपली बॅटिंग दाखवतो. संकटमोचक बनावं लागेल या मॅच मध्ये. चौकार खेचल्यानंतर टीमचे टोटल जाऊन पोहोचले 27 धावा फलकावरती. अजूनही 12 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. उर्वरित समीकरण येणारे 8 बॉल आणि 12 धावा संख्येची गरज. अगदी या मॅच मध्ये आपण पाहतात असं वाटलं होतं की आंबेवाडी संघ या मॅच मध्ये पूर्णपणे हा सामना आपल्या बाजूने जिंकू शकतो. सुरुवातीला विकेट आले होते परंतु त्यानंतर यशवंत गिरा चांगली बॅटिंग करतात. इथे फसवा चेंडू आहे जेलची संधी खेळ पोहोचलाय शेवटच्या मुंबईला कॅच ड्रॉप. अगदी असं म्हणतात ना की त्या ठिकाणी सातत्याने आपण पाहता कॅच ड्रॉप होतात. कॅच ही फार इम्पॉर्टंट होती. जर का कॅच पकडला असेल तर मुलंदर संघावरती थोडासा दबाव तिथे जाणवला असता परंतु आता मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो मुलंदर संघ अगदी डोकं वर करतोय. गोलंदाजावरती अगदी स्पष्टपणे मित्र म्हणून दबाव इथे जाणवतोय. उर्वरित समीकरण पाहायला मिळेल 7 बॉल 10 धावा संख्येची गरज आहे. 29 धावा बनल्या गेल्यात. 39चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. अजून 10 धावा दूर आहेत. इथे फटका चांगला गॅप मध्ये बॉल आणि बॉल मात्र फॉर आलोय. पुन्हा एकदा सीमा पलीकडे धावा मिळतील 4. आता शेवटचे समीकरण 6 बॉल आणि 6 धावा संख्येची गरज.
असं वाटलं होतं की सामना पूर्णपणे आंबेवाडी टीमच्या बाजूने झुकेपर्यंत बस पूर्णपणे मलंग टीम अगदी या मॅच वरती आपले नाव सध्या करण्याचं काम करत आहे. शेवटचे 6 बॉल 6ची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अगदी भाग झाले होते बॉलिंग मॅच वरती आणि त्यानंतर आपण पाहता अगदी या चेंडूवरती मात्र 4 धावा. पहिल्याच बॉलवरती इथे वसूल केलं. आता समीकरण सोपं झालं. 5 बॉल आणि 2ची गरज. शेवटची ही मॅच आहे. क्वालिफायचा सामना आहे आणि आता जवळजवळ 5 बॉल आणि 2ची गरज आणि आता असं वाटतंय जवळजवळ की मलंगड संघ आता क्वालिफायच्या दिशेने. परंतु क्रिकेटची मॅच आहे. कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे. कधी कधी 6 बॉल मध्ये 1 धाव देखील होत नाहीये, परंतु एका बॉल मध्ये 6 धावा कित्येक धावा झाल्या. स्कोर इज अ लेवल. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. आता सामना जिंकण्यासाठी एका धावसंख्येची गरज. इथे हा चेंडू मध्ये चांगला आहे. परफेक्ट यार्कर होता. अशाच प्रकारचे चेंडू फेकावे लागतील या मॅच मध्ये. जर का सामना जिंकायचा आहे तर इथून देखील सामना जिंकू शकतो तो म्हणजे आंबेवाडी संघ. त्यासाठी तुम्हाला सातत्याने चांगला चेंडू आणि चांगले फिल्डिंग करावे लागेल. एक धाव काढण्यासाठी समोरच्या टीमला भरपूर प्रयत्न करावे लागतील. अशी गोलंदाजी करावी लागेल. 3 बॉल एका धावसंख्येची गरज. जर का पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या नसता तर या मॅच मध्ये मजा आली असती, परंतु अजूनही या मॅच मध्ये मजा आहे. कारण की एक बॉल एका धावाची गरज आहे, परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल आणि एका धावसंख्येची गरज. फटका फसल्याची संधी होती, परंतु इथे कॅच ड्रॉप आणि त्यानंतर सामना मात्र जिंकला. तो म्हणजे जय वागेश्वरी क्रिकेट संघ मलंगड संघाने अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आजच्या दिवसातील टॉप 4 मध्ये तुम्हाला हा पहिला संघ तो म्हणजेच मलंगड. हार्ड लक टीम आंबेवाडी संघ. म्हणजे चांगला खेळ तुमचा देखील आजच्या दिवसात. तुमचाही या स्पर्धेच्या बद्दल मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू.